तरी पण आपलं चोरून न सांगता आपलं याचं लपून छपून याचं. आणि घरी कळतात की बाबा आज वर्गा गाडी गेलाय किंवा घरची बघतात का चॅनलला लागते. आणि कवा काय होईल या ड्रायव्हर शेतात काय सांगता येत नाही. कुठला बैल बाहेर जाईल, कुठं दगडात गाडी जाईल, कुठं मोडल तोडल. त्यामुळे सावध बसायचं. पुढे गेल्यावर गाडीच वळवून धरायला लागते. नाही जर थांबली तर लांब गेलं आपलं उडी टाकून ड्रायव्हरनं जीव वाचवायचा असतो. आज आपण अंगापूरच्या मैदानावरती बैलगाडी शर्यत या मैदानावरती आलेलो या आल्यानंतरनं बैलगाड या क्षेत्रातले ड्रायव्हर नव तरुण इथं जाणून घेऊया आज किती गाड्या पळवल्या, काय कुठल्या गाड्या हाणल्या, आतापर्यंत बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कसा प्रवास यांना पार केला किंवा चालत आलेत या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जाणून घेऊया आपल्या विकासना यूट्यूब चॅनलवरती. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. का करायचे तर असेच नवनवीन व्हिडिओ कुठले असतात काय हे तुम्हाला सर्व पाहण्यासाठी मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला. चला तर मग घेऊया मुलाखत. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव बंटी मोरे आंबेदरे. मला बंटी ड्रायव्हर म्हणून ओळखतात. आपला अंगापूरला आज आलतो, तुम्ही बोलवून घेतलं म्हणून जरा मुलाखत घ्यायला आलतो. आज 3 गाड्या गटपास केल्या आणि 2 गाड्या शिमीसाठी थोडक्यात मार खाल्ला. आता म्हणलं जायचं घरी, तुम्ही भेटला, चाललंय आपलं. किती गाड्या आज पळवल्या? आज त्या गटाला 3 गाड्या पळवल्या आणि शिमेला 2 म्हणजे अशा 5-6 गाड्या पळवल्याच. त्या 3 आणि ह्या 2 असं पळ्यासाठी मार खाल्ला शिमेला. 2 नंबरला होता क्वार्टरसाठी. ते आमचा एक जोडीदार होता, त्याला म्हणलं तू हाण, पावसामुळे मी जातो घरी, परत पावसात मला जायचं नाही म्हणून. कसं काय वाटतं आता बैलगाडी शर्यत क्षेत्र हे म्हटलं, बैलगाडी ही नवीनच असती ना? बैलगाडी नवीनच असती पण पहिल्यागत काळ नाही राहिला. आता पैशाचा बाजार झालाय. आयोजक पैसे खात्यात, चिठ्ठ्यामधनं काढतात, गरिबांच्या चिठ्ठ्या बाहेरनं. गरिबांनी काय घोडं मारले. जी मोठी आता 1-2 नंबरातली पाहिजेत ना त्यांचंच आता ही मोठ्या मैदानात फिक्स असतंय. हो इथं निघणार त्यांना आदल्या दिवशी माहीत असतं आयोजकांना, इथं चिठ्ठी काढायची, आपली इथं निघली, आपल्या गाडात कोण पाळणार आहे. टॉपचा लागला की बाकी कोण गाड्या गरीब माणसं झुपत नाही, ती ते पळती आहे. शिमेला तसंच सगळ्या गाड्या गरिबांच्या असते, त्यांची आपल्या टॉपमध्ये पळून फायनलला राहते आणि त्यांचीच ती रोज पाहिजे ती. आणि ती गरिबांना पैरं पण देत नाहीत. आणि वायदीचा बाजार झाला आहे, नुसतीच वायदी. 1,00,000, 2 लाख, 3 लाख पैशाचा बाजार नुसता. तुम्हाला असं वाटतं का बाबा हे कुठेतरी थांबावं किंवा थांबवलं पाहिजे, त्यासाठी केव्हा असा प्रयत्न केलाय का तुम्ही? थांबावं वाटतंय की हे सगळं वायदी बिदी हे सगळं पहिल्यागत मैदान चालू झाले पाहिजे. पहिली माणसं शब्दाला किंमत होती. पहिल्या काळात माणसाने एकदा शब्द दिला तेव्हा एवढं फोन बिन पण नव्हतं. म्हणजे लॉकडाऊनच्या म्हणा अधिकारचा काळ, बंदीचा काळ, तेव्हा फोन पहिलं म्हणजे पहिल्या काळात म्हणजे फोन पण नव्हतं. आपलं लपून चालायच्या. आपलं बिनजोड ठरली की बैल आपण घेऊन आपलं ह्या फाटीला, आता आम्ही देगाव फाटीला, तेव्हा मला वाटतंय आम्ही लहान होतो तेव्हा मी ड्रायव्हर पण नशीन. महेश डोंगऱ्यांचा वाईतनं बादल पळा याचा पप्पू सोनवण्याकडे असायचा बैल, म्हणजे बारकेपणी बसून त्याच्याकडेच बैल होता. आणि ते आमचं जवळचं संबंध असल्यामुळे आम्ही त्या बैलाच्या मागं जायचो. अशा लई बिनजोडा म्हणजे भयंकर देगावला. किती वेळा पोलीस आले, किती वेळा गाड्या धरल्या, असं सगळं चालायचं. पावसात बिनजोड आपल्या व्हायच्या. पण तेव्हा एकामेकाला शब्द दिला, समजा ती गाडी धरली तर ती रेस व्हायचीच. म्हणजे आज हो 10 दिवसानं पाऊस पडू पण व्हायचीच शर्यत. त्यावेळेस पोलीस यायचं किंवा काय, म्हणजे कसं कारवाई काय ती कारवाई कशी व्हायची. आता 1-2 नासकं कांदा असतात का नाही आपल्यात, तसं म्हणून कोणतरी आपल्या टिप द्यायचं किंवा कळायचं. आता उदाहरणार्थ आम्ही देगावला जायचो पाळायला, तिकडून बादल भरून याचा आणि
म्हणजे असं लय वेळा प्रसंग झालाय, बैल भरून आलाय आणि आमची शर्तीला बैल खाली न्यालाय आणि पोलीस आली ती. मग आमचे बैल तिथनं पळवा पुळवी, मग कुठं टेम्पो असायचा चिखलात नाही बिकलात नाही, तिथनं बैल भरायचा पावसाच्या दिवसात, तिथनं मग पळापरी परत मग डिपार्टमेंट गाड्या, मग बैल छकडी पोलीस स्टेशनला, तिथनं सोडवा सोडवी फोन भानगड्या, काय कारण नसताना पैसे भरायला लागायचं तवा. आणि आता तरी काय सुरू झालेत तरी पण प्रत्येक तालुक्यातनी पोलीस स्टेशनला पैसे भरायचे लागतात मैदान घ्यायचं म्हणल्यावर. आता तरी कुठं सरळ आहे, आज सगळा पैशाचाच बाजार आहे. जुन्या काळात असं नव्हतं. जुन्या काळात आपलं मैदान घ्यायचं, गावची कमिटी मैदान किंवा यात्रेचे मैदान किंवा असं नामांकित मैदान कोरेगाव पुशेगावची असायची, पेडगावची ती होईतच राहायची. त्याला डिपार्टमेंट म्हणा पैसे कुठं भरायला लागायचं नाहीत, काय नाही पहिलं म्हणजे वेगळंच. म्हणजे आता परमिशन काढायला लागते, परमिशन काढायला लागती. शासनानं परमिशन दिली तरी पण ह्यांना पैसेच खायचे असतात ना, त्यामुळे ह्यांना द्यायलाच लागतं. नाहीतर हे मैदानात येते मैदान बंद करते ती. असा विषय झाला सगळा. तर आता ह्या क्षेत्रामध्ये आलेला किती दिवस झाले तुम्हाला? मी काय नाही, मी तुम्हाला लई दिवस नाही, फक्त 4-5 वर्ष झाले या क्षेत्रात आहे. म्हणजे एवढा काय आपण काय मोठा ड्रायव्हर नाही, आपण गरिबांच्याच गाड्या आणतो, कधी मोठ्याच्या गाड्या आणत नाही. गरिबांच्याच गाड्या हाणायच्या आणि टॉपला जायचं. आत्ता नाही पण गरिबांच्या गाड्या एक दिवस हाणून टॉपला 100% आपण जाणार. आत्तापर्यंत कुठल्या म्हणजे थोडक्यात काय मला एक 10 नावं सांगा की बाबा मी आमकेची हाणली आज आमकेची हाणली असं लई जणांच्या गाड्या आणल्या मी पहिल्यापासून. तर मी शिकवलो तुम्हाला खरं सांगतो, आता नाव घेत नाही पण आमच्या गावातली माणसं म्हणायची तू ड्रायव्हर होऊ शकत नाही, हो तू ड्रायव्हर होऊ शकत नाही. आणि अशी गावात असते तुम्हाला 1-2 नासकी कांदी, त्या आमच्या गावात आहे तीच. ती त्याच्यापाशी म्हणायची हे कुठलं पोरगं ड्रायव्हर होतंय असं तसं. पण त्यांना मी दाखवलं आणि अजून दाखवणार आहे. हे तर काहीच नाही, शेवट टेलर आहे, अजून पिक्चर बाकी. मग त्यांना ज्या दिवशी कळेल काय असतं ते. मित्रांनो असं म्हणलं जातं कशा आमक्याचं हे पोरग वाया गेलंय त्या बैला मागं जाऊन, आमकं झालंय, त्याला नादच लागलाय त्या जनावराचा, सुधारतंय कुठलं काय. बरोबर ना, बरोबर. ते ट्रोल केलं जातं. ट्रोल करणाऱ्यांची कशी घरात बसून बोट हलते तो नुसती कमेंट करायच्या, काय करायचं. समजा गावातला एखादा ड्रायव्हर वर निघत असला तर त्याला खाली बसून पाया वाढायच्या. पण तुम्ही तरी मग मोठं व्हा ना, दुसऱ्याला वर जाऊन देणार ना, तुम्ही तरी मोठं व्हा ना. तुम्ही दुसऱ्यांच्यात गडी राहताय शान काढाय, ते तसं नको ना. तुम्ही पण घ्या ना पळवा ना बैल, कशाला दुसऱ्यांच्या तिथं जाऊन माप काढायचे, दुसऱ्याच्या बैलाच्या मागे शान काढायचं. स्वतःच जेव्हा आपण पाळतो, लहानाचा मोठा खोंड करतो पळावतो, तेव्हाच त्यालाच कळत. तर आत्ता आपल्या दावणीला, तुमच्या दावणीला किती बैल आहेत का? आमच्याकडे पळाव बैल नाही, पळाव एक खोंड आहे आणि 2 आपली बाडाव बैल आहेत शेतीची. तो पण खोंड आता मागते ती मी पळावला नाही अजून मैदानात. रेसल अजून आधीच आहे, 2-4 वेळा रेसल काढली, चांगला पोहतोय. पैसे करून आपलं एकूण टाकणार, दुसरी वासर 2-4 घ्यायची इकायची. लय नाद करत बसायचं नाही तर लय नादात गेलं की बुडतं. घरावलं कवलं इकाय लागतील. या पारा टाईप आपलं वासरं घ्यायची इकायची 4-2 पैसे कमवायचं, बँकेत टाकायचं, वरचं पैसे राहिले परत वासर आणायची आणि इकायची. म्हणजे काय एक तरी नाही म्हणलं तर किती नवीन जर खोंड म्हणलं काय बिना तयार एक जन्मता जर घ्यायचं म्हणलं काय शर्यत क्षेत्रासाठी तर नवीन खरेदी कितीला जाईल? काय जन्मताच कोण देतच नाही, तर 7-8 महिन्याचं वासरू घेतो त्याला खर्च जातो. परत ते 10-12-13 महिन्याचं झालं की त्याला मग शिकवतात हळूहळू छकड्याला. मग 15-16 महिन्यात झाले की त्याला हळूहळू रेसल देतात. तेव्हा 20व्या-25व्या महिन्यात तो खोंड पळायला जातो फेऱ्याला नीट चांगला. आणि नंतर मग वर्षाचा 1.5 वर्षात 2 वर्षात झाला की तो अड्ड्यात चांगला सुराला लागतो. आदतच्या मध्ये त्या रेंजला आले की मग पळवते ते 100% आदतच्या मैदानाला. आता ते पहिली आदतची मैदान नव्हती, आता ही आदत दुसऱ्या चौथ्याचा बाजार झालाय. आदत दुसरा पहिली बारका असू 6 महिन्याचा असू नाही तर 2 महिन्याचा असू नाहीतर 6 दाती बैल असू, एकाच ओपनलाच पळायला लागायचं. पहिल्या काळात काय नव्हतं. तर मग काय वाटते म्हणजे त्याची जर खरेदी करायची, आता तुम्ही ठरवलं या खरेदी करायची, त्यांना ट्रेन करायचं, थोडंफार त्यांना असं हे द्यायचं, ट्रेनिंग द्यायचं आणि ती बैल पुन्हा विकायचा,
तर किती खरेदी किती होईल? अहो आता समजा खरेदी आपण बारका खोंड 7-8 महिन्याचा घ्यायचा म्हणला तरी आता हे शर्यती चालू झाल्यात त्यामुळं माणसांना पण डिमांड आलाय त्यामुळे एखादा कोण 50-60 हजाराला चालू म्हणजे चालू पण नसतो पण घ्यायला लागतो बरं त्याला मग खर्च आला महिन्याचं खुराक भाडं रेसलला जायचं म्हणलं की खाणं पिणं पोरं पाहिजेत मागं एखादं एकाचं नाही काम मग तिथं असा खर्च वाढतो खर्च मग असं 1,00,000 1.5 लाख 2 लाख तो पळस तोपर्यंत असं जातेच समजा 50 हजाराला कोण घेतला तरी 1.5-2 लाख रुपये त्याला मोठं करत तोपर्यंत जातात मग ज्यानं फायनल घेतल्या तरच तो आपलं हे आणि खरोखर माणसाने काय वस्तू बघूनच घ्यावी जर एकदा दोनदा रेसल काढून नाही पाळणार आपलं असं वाटतंय तर पैसे करून विकून टाकावी उगाच आपलं ठेवून आपला घर जाळून काय उपयोग नाही परत त्यात दुसरं वासरू येईल ना बैल घ्यायचा आदतला खोंड घ्यायचा 65-70 हजार रुपयाला आणि सायदाती झाला अजून जुळला तरी त्याला गटपास नाही शिमीचं तर लांबचंच मग असं नुसतं भाडी भरून काय मारायची रोज जायचं मैदानाला घरी भाडे भरून घरी यायचं ते उपयोग नाही ना काहीतरी बैल घेतला आपण त्यावर एवढा खर्च केला मग काहीतरी घडलं पाहिजे ना बरोबर आपल्याला 2-4 रेसल काढल्यावर बरं नाही काय घडणार वस्तू तर पुढे विकून टाका ना ते पाळवायच्या अगोदर ती वस्तू तरी बात करू नका दुसरा माणूस तरी बोल तुम्हाला जर नाही पाळवायचं मग तर तुम्ही बघणार ठेवणार दुसरा झाला सायदाती झाला आज पळल उद्या पळल तोपर्यंत तुमचं घर जळतंय ना 1.5-2 लाख असंच जातात काही काहींचं तर मला वाटतंय असं 2-4 लाख रुपये असंच गेले ती तुम्हाला काय वाटते तुमच्या दावणीला असे मग किती जनावरं आपण म्हणजे जनावरं म्हणण्यापेक्षा हे मित्रांनो नंदी इथं तर किती नंदी आपल्या दावणीला असतील आपल्या दावणीला भविष्यकाळात तुम्हाला सांगतो भविष्यकाळ एक तरी टॉपचा बैल आपल्या दावणीला असणार आणि तो पण 1 नंबरात पाळणार 2 नंबरात नाही 1 नंबरातला भविष्यकाळात 100% या 2 वर्षात मोठी खरेदी होणार ते काय करणार असतो आमचं वडील कलकत्त्याला कामाला असतात पण घरची जरा सगळं सेटल झालंय आता लवकरच मोठी खरेदी असणार 100%. म्हणजे आता ही कशी लहानपणापासून आपण घेऊन शिकवणार आहे का डायरेक्ट आपली शिकलेली खरेदी करणार ती डायरेक्ट शिकलेली मोठीच खरेदी होणार डायरेक्ट दुसरा किंवा चौसा सायदाती बैल टॉपचाच बैल घ्यायचा डोक्यात आहे वडील म्हणल्यात आता ते 2 वर्षापूर्वीच घ्यायचा होता पण हे नक्की ते मैदानाचं काय असं तसं घरचाच ड्रायव्हर आणि घरचाच बैल टॉपचा कोणाला छकडं मागाय नको आणि कोणाला ड्रायव्हर मागाय नको आणि कोणाला पायरा मागाय नको बैल घेतलं की चालूच ड्रायव्हर जर घरचा असला छकडं घरचं असलं किंवा मैदान जर जवळपासचं असलं तर काय खर्च मैदानासाठी येईल बैलगाडी शर्यतीला जवळ असल्याने लांब असला तरी खर्च येतोच दर मैदानाला 7-8 हजाराचा बंडल घेऊनच जायला लागतो पोरांचा खर्च आता पावत्या 2-4 फाडायला लागतात कडनं लागले की कडनं बैल पळत नाही ती मधनं पळवायला 4 पावत्या गेले तिथं 4,000 गेलं भाडं 1-1.5 तर असतंच 2,000 भाडं जवळचं लांबचं मैदान असलं तरी 2-1,000 भाडं आलं मग किती 5-6 हजार झालं परत वायदी 2-4-6 काय असेल ती असं 10,000 जाते नाश्त्यावर पोरं आपल्या मागं पाहिजेत म्हणलं त्यांना नाश्ता नको का त्यांना जेवण नको का परत आपल्या मागं काळं कुत्रा येणार आहे का असा विषय पोरं जपली तर सगळ्यांना नाद आहे पोरांशिवाय येऊन नाद नाही पोरांशिवाय येऊन नादच कोणीच करू शकत नाही एका दुसऱ्याचं कामच नाही पोरं पाहिजेत आता तुम्ही येता ह्या ठिकाणी आलाय ड्रायव्हर म्हणून तर आता तुमच्या सोबत किती जण आले माझ्याबरोबर कोण नाही आमचा ते गणेश म्हणून माझ्याबरोबर जोडदार असतो माझा लहानपणीचा मित्र तो गणेश मी आलतो त्याला मी आपलं सकाळी काल रात्रीच त्याला मी सांगितलेलं उद्या आपल्याला मैदान जायचे पण तो माझ्याबरोबर 24 तास असतो आणि आपला बैल खोंड कुठं ट्रेनिंगला फेऱ्या न्यायचा म्हणलं की तो सगळं बैल सोडतो आणि त्याला पण आपण लई ट्रेन केलाय आता बैल सोडाय पोरग खतरनाक झाले बैल सोडतं वय नाही पण लई टॉपचं बैल सोडतं म्हणजे जोडी जमणार म्हणायचं पुढलं जोडी म्हणजे आमचे ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर हे असं नातच घरचाच सगळा साज करून उतरणारे मैदान ते एकदाच मोठा धमाका होणार 2 वर्षापूर्वीच बैल घ्यायचा होता टॉपचा पण आमचे काही वडील कारण असतो म्हणले आता बैल घ्यायला नको
आता मला म्हणतात बैल घ्यायचे, बघू आता काय होतं. म्हणजे मित्रांनो, हे जर दोघं मैदानावरती आले तर काळू बाळू की हरणाऱ्या अशी जी जोडी फेमस होती तशी तुमची जोडी पुकारली जाईल का? काय हारणाऱ्याची गाडी लय, आता तुम्ही नाव काढलं म्हणून तुम्हाला सांगतो, हारणाऱ्याची गाडी लय पळायची त्या काळात, तवाच्या काळात. मला आता मी आमच्या रावशेठवर मी गावातरी जातो, त्यांच्यावर असतो ना मी, साताराचे प्रसिद्ध बैल व्यापारी रावशेठगिरी, ते मला म्हणजे असं ते माझ्यापेक्षा मोठे, ते मला सांगतात बंट्या हे केलं पाहिजे, हे तुझं चुकतंय, हे अशी गाडी आणली पाहिजे, तशी गाडी आणली पाहिजे. आता त्यांच्या आपण रेसलला बसतो ना गाडी आणाय घ्यायची वासर बिसरं, तर ती मला मग समजून सांगते माझ्या काळात हारणाऱ्याची गाडी पळायची आणि ती ह्या अड्ड्याला आलती त्या अड्ड्याला, म्हणजे ती हारणाऱ्याची गाडी तवाच्या काळात ती स्वतः जाकी होती रावशेठ, स्वतः जाकी, आणि तवाच्या काळात त्यांनी हारणाऱ्याची गाडी लय वळ्या मारली, लय वळ्या. तेव्हा त्यांच्याकडे पण बैल लय टॉपची ना, आता पण टॉपची असते ती सगळे. आता तुकाराम महाराजाच्या ह्या मोठ्या पालखीला त्यांचीच बैल, त्यांचा सपोर्ट आपल्याला फुल आहे पहिल्यापासून. आणि ती आपण त्यांना आडीनडीला काळ्या रात्री फोन केला तर तो माणूस आपल्यासाठी कधीच मागं पुढं बघणार नाही. आणि तेवढ्या माणसं बैलगाडी क्षेत्रात त्याच माणसाला आपण मानतो, रावशेठ. मित्रांनो, आत्ता बावधनकरांची बैलजोडी या ज्ञानेश्वर माऊली या आळंदी ते पंढरपूर या मार्गस्थ झालेली आहे आणि ह्या पालखी रथाला त्यांची बैलजोडी म्हणजे बैल त्या ठिकाणी नेमली गेलेत. ही आहे जून 2025ची गोष्ट, बरोबर ना? जून 2025. ती काय झालं तर आम्ही मला वाटतं 2 वर्षापूर्वी रावशेठने बावधनमध्ये एक कर्नाटकातनं बैल आणलेला, तो विकलेला बावधनच्या चेअरमनला, आणि त्यातली बैली मोठी बैल, आणि ती त्यातलं एक बैलाची निवड झाली. आणि काल परवा एक तुकाराम महाराजाच्या पालखीला रावशेठने असं एक पालखीला बैल हायती म्हणजे दिल्यात, अजून नक्की नाही मी सांगत नाही तुम्हाला, पण 2-4 दिवसात कळलंच. अजून आम्हाला पण कळलं नाही, पण तो पण एक मोठा धमाका आहे. बावधनची हायती बैल मी पाठीमागे जरा बघितलेलं नाही, अर्धा निम्मा बावधनचा बैल रावशेठनंच दिलाय. दरवर्षी बावधन मध्ये 10-15 एक 25 एक बैल जातो याच मोठ्या मापाच्या बैल असते डोक्यासारखी अशी माझ्यापेक्षा. तर काय आपलं शिक्षण काय झाले? माझं शिक्षण आता चालू आहे, शेवटचं वर्ष आहे. कुठं आर्ट्स सायन्स कॉमर्स काय? आर्ट्सनंच की, आता बैलगाडी क्षेत्रातली माणसं सगळी आर्ट्सनंच की. नाही काय माहिती आहे का, शिकुंड जाऊन पण असा वरट्या करण्याचा प्रयत्न असतो, म्हणजे कसं तसं काय आहे का तुमचं? नाही तसं काय नाही, शिकत शिकत सगळं करायचं, घरचं बघत. किती शेती आहे? 7-8 एकर. काय ते आता हे पेरायचे सोयाबीन. काय वाटतो ही नाद कसा तुम्हाला लागला, काय सांगा? मला असंच घरी बडाव बैल होती आणि आजोबां मला म्हणायचं असं तसं, पहिली बडाव बैल होती आणि बडाव बैलामुळं आपला नाद लागत गेला. पहिली बडाव बैलच मी झुपायचो बैलगाडीला छकड्याला आणि ती पळवायचो बारक्यापणी. मग तिथनं शिकलो ते शिकलोच. त्यावेळेस असं भीती वाटते का तुम्हाला? नाही, भीती कशाची वाटते, भीती नाही काय वाटत आता वाटत नाही, पण पहिलं नाही वाटत. सगळ्यात तुमचं पहिलं मैदान कोणतं की बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही गाडी पळवण्यासाठी आला आणि आतापर्यंत तुमच्या असं हृदयातलं मैदान कुठलं की बाबा मी ती गाडी मला जास्त पळली आहे? माझे ते आष्ट्याचा सावकार आणि ते प्राधान्य मैदानाला गाडी आणलेली मी, ती घरचीच गाडी आणली, गाडी पळली, तुपान गॅस लागलेला, माझं अंग उतरत होतं त्यावेळी मी महिनाभर गाडी आणली नव्हती. लय गॅस लागलेला गाडीला मला, म्हणजे तेव्हा कळत पण होतं एवढा नवीन ड्रायव्हर. म्हणलं आता ड्रायव्हर की क्षेत्र सोडायचं नको, म्हणलं पडलो बिडलो तर परत लागलं चालू. घरनं कवा नकार आलाय का? नाही घरनं नकार असतो घरनं. आता काय घरची म्हणते अजिबात जाऊ नको, गाड्या पळवू नको, परत
इकडून तिकडून फोन येते ती प्रायव्हेट माणसं असतात ना त्यांचा पण फोन येतो गाड्या पळवत जाऊ नको असं तसं एक जाऊन तर देतच नाही ती तरी पण आपलं चोरून न सांगता आपलं याचं लपून छपून याचं आणि घरी कळतात की बाबा आज वर्गा गाडी गेलाय किंवा घरची बघतात का चॅनलला किंवा ह्याला मोबाईलला बाबतीत कळतंय आज गेलाय म्हणले अड्ड्याला हा घरी दिसत नाही म्हणजे गेलाय गेलाय घरी गेल्यावर काय घरी गेल्यावर काय घरची वारात ती शांत बसायचं तेवढं छान बसायचं आणि तेवढं परत आहे तसं चालूच आपलं चालते ओराकायची काय तयारी काय झाली का पेडगावची पेडगावला आहेत आदतला 2 गाड्या हा ओपनला आहेत 2 गाड्या आता चाललंय नियोजन बघू दिसणार का पेडगावला 100% काय 100% कुठल्या गाड्या फिक्स आहे त्या आहेत 2-4 गाड्या पैर पण चांगले झालीत त्यांना मी नाव घेत नाही पण आपण तिथं भेटू पेडगावच्या मैदानात जाता जाता तुमचं नाव आणि गाव एकदा सांगा माझं नाव बंटी मोरे आंबेदरे बंटी ड्रायव्हर म्हणून ओळखते ती आणि गाव आंबेदरे तर आपण या चॅनलला आपल्या मुलाखत दिली बद्दल तुमचं मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद ठिकाणी मुलाखत ही संपली असं जाहीर करूया धन्यवाद आभारी आहे तर मित्रांनो ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली जाता जाता आपलं कमेंट करा बाबा अशाशी बाबा काय आहे अमकं तमकं तुमच्या आहे ना कुठलीही कमेंट टाका एक कमेंट बॉक्स पूर्णपणे रिकामा ठेवतो तुमच्यासाठी तर आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कळू द्या की नवीन ड्रायव्हर आहेत नव तरुण हा रक्ताचा माणूस मित्र आज बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडीचा ड्रायव्हर म्हणून तयार झाला आहे तर काय सांगाल हो जाता जाता एक प्रश्न विचारतो आणि मुलाखत संपली असं जाहीर करतो तर ही 2 बैल आहे ती 4 पाय आहेत 8 पायाचा माळा म्हणून ह्याला ओळखलं जातं ड्रायव्हरला किती गाडी ओढावी लागते तेव्हा ती गाडी थांबते किंवा त्याला ब्रेक गाडीला गिअर ब्रेक तसलं काय नसतंय खालनं गाडी जुळवून हाणायला लागते आणि केव्हा काय होईल या ड्रायव्हर शेतात काय सांगता येत नाही कुठला बैल बाहेर जाईल कुठं दगडात गाडी जाईल कुठं मोडल तोडल त्यामुळे सावध बसायचं पुढे गेल्यावर गाडी जुळवून धरायला लागते नाही जर थांबली तर लांब गेलं आपलं उडी टाकून ड्रायव्हरनं जीव वाचवायचा असतो जाता जाता दुसरा प्रश्न तर आपण आत्तापर्यंत निकाल ते ही सुट्टी ते निकाल किती मैदान मोठं असते अंतर काय 700-800 फूट असते 1001 फूट पल्ला असतोय मैदानावरती डिपेंड आहे सगळं मैदानावर डिपेंड आहे आत्तापर्यंत टोटल स्टार्ट टू एंड आजपर्यंत आज अखेर किती मैदानं हाणलेत पळवलीत अशी लय मैदान झाली आता तरी त्याला माप नाही सांगता येणार नाही सांगताच येणार नाही 4 झालेत आज सांगता येणार नाही असंख्य तर काय मालक काय अपेक्षा तुमची असती मालकाची गाडी राहावी तेवढीच अपेक्षा असती बाकी नाही काय एवढंच तुमची काय अपेक्षा असते आमची पण काय नाही मालकाला गोलाला भेटावा किती द्यावं काय तसं काय नसतं पैशासाठी आपण येतच नाही की तेवढंच मालक आपलं गोलात राहावा तेवढंच असतं आमची गाडी तर मित्रांनो ही मुलाखत होती आणि या ठिकाणी आता त्यांना पण भरपूर फोन आलेत ठीक आहे आता जाऊया